सर्वांना सलाम. एस ए चर्च नंदुरबारच्या वतीने आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्यासोबत विजयसंगीत गीत नंबर 65 आणि उपासना संगीत गीत नंबर 703 तुझ्या मरणात पाप्यांचे तारण हे मंडळीच्या चालीवर गातो. आपण सर्व मिळून विजयसंगीत गीत नंबर 65 गाऊया. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, झाले उच्चाटन पापाचे ते, झाले उच्चाटन पापाचे ते. तुझ्या मरणात, तुझ्या मरणात संतांची उत्पत्ती, तुझ्या मरणात संतांची उत्पत्ती, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता. तुझ्या मरणात, तुझ्या मरणात क्रांतीचा उगम, तुझ्या मरणात क्रांतीचा उगम, प्रीतीचा संगम किती गोड, प्रीतीचा संगम किती गोड. तुझ्या मरणात, तुझ्या मरणात गेयाची पूर्णता, तुझ्या मरणात गेयाची पूर्णता, सारी अपूर्णता नष्ट झाली, सारी अपूर्णता नष्ट झाली. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, तुझ्या मरणात ओलांडले करू मने आर्जवून, ओलांडले करू मने आर्जवून, तुझे ते मरण येओ मला, तुझे ते मरण येओ मला. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण, तुझ्या मरणात. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला थांबायची विनंती करतो. दिवसभरासाठी प्रभूला धन्यवाद देऊन आजच्या येणाऱ्या मननासाठी आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर दे बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी या जगात आला, त्याने देहधारण केला, मनुष्यासारखं जीवन जगला आणि खरोखर ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये पाप्यांचं तारण झालं, त्या पापी लोकांपैकी आम्ही स्वतः प्रमुख आहोत. परमेश्वरा, पाऊल म्हणतो की त्यातला मी प्रमुख आहे आणि त्याने मजवर दया केली आणि म्हणूनच मी आज तारण पावलेलो, पापापासून मुक्त झालेलो जगासमोर तुम्हाला दिसत आहे. परमेश्वरा, खरोखर तू आम्हाला आपल्या मरणाद्वारे मुक्तता दिली, सुटका दिली. आमचं ओझं, आमचं कर्ज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू तू मुक्त करून टाकलं. आम्हाला खऱ्या खुऱ्या
मानवी जीवनातल्या स्वातंत्र्याचा आनंद तू दिलास परमेश्वरा. कितीतरी अद्भुत हे तुझं प्रेम, कितीतरी अद्भुत हे तुझं वधस्तंभावर जाणं. आणि प्रभू, खरोखर या सर्व गोष्टींचं स्मरण या दिवसामध्ये तुझी मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून करत असताना देवबापा, आमच्या हृदयामध्ये या सर्व गोष्टी साठवल्या जाऊ दे. या सर्व गोष्टींद्वारे प्रभू देवबापा आमची जीवनं खरोखर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत प्रीतीने भरली जाऊ दे. आणि ती प्रीती आम्ही जगाला द्यावी म्हणून आम्हाला देखील तू तयार कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवशी प्रभू, सर्व प्रकारची कृपा तू आमच्यावर केलीस, आमचं तू सहाय्य झालास, आम्हाला तू चालवलंस, म्हणून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. यावेळेला पुन्हा एकदा प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष लावत असताना तुझं वचन प्रभू आम्हाला जीवन देणारं आहे, तुझं वचन आम्हाला शक्ती देणारं आहे. या विश्वासानं प्रभू देवबापा पुन्हा एकदा आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे लावतो. जे तुझे दास रेव्हरंट अनुप वळवी तुझ्या वचनातून सेवा करत असताना प्रभू लागणारी शक्ती, लागणारं ज्ञान आणि लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन असं तू होऊ दे, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला परमेश्वर कृपेने आपण सुरुवात केलेली आहे. माझा विश्वास आहे की आम्हा सगळ्यांना ह्या दिवसांमध्ये प्रभूच्या समक्षतेचा अनुभव नव्याने पुन्हा एक वार लाभत आहे. आम्ही जसं आपणाला आधीच सांगितलं होतं, आमच्या मंडळीचे वडील पाळक सन्मान्य डॉक्टर रेव्हरंट जी जयकर पाळक साहेब यांच्या अध्ययनाच्याद्वारे आपण 40 दिवसामध्ये घडलेल्या 40 घटना अध्ययन करीत आहोत. आणि आजची जी घटना आहे ती हरवलेल्या नाण्याविषयीची आहे. यासाठी आपण लुककृत शुभवर्तमान अध्याय 15 काढूया. लुकाचा 15वा अध्याय व या 15व्या अध्यायामध्ये 8 ते 10 या वचनांकडे कृपा करून आपण लक्ष द्या. मी आपणा सगळ्यांसाठी वाचतो. हरवलेले नाणे. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला ह्या वचनाचं जे गुपित आहे ते अगदी 10व्या वचनाच्या शेवटल्या ओळीमध्ये मिळतं. ते म्हणजे देवासमोर आणि देवदूतांसमोर आनंद होतो. कोणाबद्दल? पश्चाताप केलेल्या एका पापी माणसाबद्दल. आणि हे कोण सांगत आहे? हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे. काय तर पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाचे देवदूत स्वर्गामध्ये आनंद करतात. याच्या अगोदरचं जर आपण उदाहरण पाहिलं तर आम्हाला हरवलेलं मेंढरू याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि पुढे हरवलेलं नाणं आज आपण बघत आहोत. आणि उद्या उधळा पुत्र किंवा जो हरवलेला पुत्र आहे तो पुन्हा येतो याबद्दल आहे. परंतु या सगळ्यांची जी सुरुवात आहे ती 15व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनात आहे. शास्त्री व परुषी प्रभू येशू ख्रिस्ताकडे कुरकुर करत आहे, कारण पापी आणि जकातदार हे येशूचं ऐकण्यासाठी त्याच्या जवळ येत आहेत. याचा अर्थ पश्चाताप करणारे लोक पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहेत. ही गोष्ट शास्त्र्यांना परुषांना आवडत नाही. त्यांना समजून सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या 3 महत्त्वपूर्ण दाखल्यांना देत आहे. त्यापैकी हरवलेलं जे नाणं आहे, जसं ती स्त्री मन लावून शोधते, दिवा पेटवून शोधते, पूर्ण घर झाडून शोधते व ते सापडल्यानंतर आपल्या शेजारणींना आपल्या मैत्रिणींना बोलवते. आता
हे जे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे, हे उदाहरण आम्हाला हे दाखवतं की स्वर्गीय पिता पश्चाताप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शोधत आहे व ज्यांना पश्चाताप झालेला आहे त्यांचा आनंद या गगनात किती मावत नाही अशा प्रकारचा आहे. ज्यांना पश्चाताप झाला ते स्वर्गीय राज्याचे वतनदार झालेले आहे व त्यांच्याबद्दल देव राज्यामध्ये गौरव आहे आणि स्तुती आहे. या ठिकाणी जर अलंकारिक रीतीने बघण्याचा जर आपण प्रयत्न केला तर असं दिसून येतं की प्रार्थना हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठीचा फार महत्त्वपूर्ण असा प्रयत्न आहे. जे लोक देवाच्या समक्षतेपासून दूर आहेत, जे लोक देवाच्या सानिध्यापासून दूर आहेत, अशांनी देवाजवळ यावं यासाठी तुमची आणि माझी पहिली जबाबदारी ही आहे की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. जे लोक पश्चातापी अंतकरणाने देवाकडे यावेत असं आपल्याला वाटतं, अशा लोकांसंगती बोलण्या अगोदर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आज विश्वासणारा म्हणून तुमची आणि माझी प्रत्येकाची पहिली जबाबदारी लोकांनी पश्चाताप करावा यासाठी प्रभूकडे मागणं हेच आहे. देवाकडे प्रार्थनापूर्वक पश्चातापी अंतकरणाने मागूया. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्ती देवाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे आणि मौल्यवान असा आहे. आता बघा, हिच्याकडे 10 नाणे आहेत, एक हरवलेला आहे, परंतु 9 तर होते ना. असलेल्या 9 बद्दल ती समाधानी नव्हती. तिचा जो पूर्णतेचा आकडा होता तिच्याकडे 10चा, तो तिला हवा होता. एक हरवलं, 9 माझ्याकडे आहे म्हणून ती समाधानी नाही आहे. मनुष्य स्वभाव कधी कधी अशा प्रकारचा आहे की माझ्याकडे आहे ना, मग मी आता एक हारलं तर हारू द्या, काय हरकत आहे. असं तिने केलं नाही. तिने झटून शोध केला आणि आपलं जे होतं ते तिने मिळवूनच घेतलं. देवाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती मौल्यवान असा आहे. प्रत्येक व्यक्ती देवाला हवा आहे. प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करून देवराज्याकडे वळावं ही देवाची इच्छा आहे. मग आज पश्चाताप करण्यासाठी जर देवाचं वचन आपणाशी बोलत आहे तर आपण नक्कीच प्रभूकडे यावं, कारण की तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहोत. आमचं मौल देवाच्या दृष्टीने खूप मोठं आहे. इतकं मोठं आहे की स्वर्गदूत त्यासाठी आनंद करतात. इतकं मोठं आहे. देव तुम्हाला असंच गणत नाही, असंच समजत नाही, तर देवाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तुम्ही आहात, मौल्यवान तुम्ही आहात. सोबतच प्रत्येक व्यक्ती देवाच्या दृष्टीने एक फार मोठा आनंदाचा विषय आहे. बघा, या ठिकाणी त्या स्त्रीने आनंद केला. केवळ एकटीने आनंद केला नाही, तर आपल्या शेजारच्यांबरोबर तिने आनंद केला. 2 वेळा आनंद हा शब्द आलेला आहे. ज्या वेळेला तिला ते नाणं सापडलं त्यावेळेला आनंद झालेला आहे, आणि ज्या वेळेला व्यक्तीने पश्चाताप केला त्यावेळेला देवदूतांना आनंद झालेला आहे. प्रियजन हो, तुम्ही आणि मी कोणाच्या आनंदाचा विषय आहोत? देवाच्या आनंदाचा विषय आहोत. आज तुमचं आणि माझं वागणं किंवा तुमचं आणि माझं प्रभूकडे येणं, देवामध्ये जीवन जगणं, हे देवासाठी आनंदाचा विषय आहे, देवदूतांसाठी आनंदाचा विषय आहे. काय ही मोठी गोष्ट. कोणाला आनंद देण्यासाठी आपण काय करू शकतो? छोटी लेकरं असतात, त्यांना आपण चॉकलेट देतो, तेव्हा त्यांना आनंद होतो. किंवा थोडी मोठी लेकरं असेल तर आपण त्यांना काहीतरी खेळणी दिली की त्यांना आनंद होतो. थोडी अजून मोठी लेकरं असेल तर त्यांना आपण अभ्यासाचं साहित्य बक्षीस दिलं तर त्यांना आनंद होतो. प्रियजन हो, आनंदाचे विषय मानवाचे वेगळे वेगळे असू शकतात, परंतु देवाचा आनंदाचा विषय एकच आहे, तो म्हणजे व्यक्तीने पश्चाताप करून देवाकडे वळणे. कितीही अद्भुत गोष्ट, व तीच आम्हाला या हरवलेल्या नाण्यांमधून पाहायला मिळते. देव आम्हाला देवाच्या आनंदाचा विषय असा बनवत आहे. सोबतच देवाचं वचन आम्हाला मन परिवर्तन करण्यासाठीचं एक मार्गदर्शक असं तत्व आहे. बघा, या ठिकाणी जे दर्शक दाखवलेलं आहे ते परिवर्तनाचं आहे. कारण 15व्या अध्यायाच्या 1-2 वचनात शास्त्री आणि परुष हे परिवर्तित झालेले नाही आहेत. त्यांचं परिवर्तन होऊन ते देवाकडे वळलेले नाही आहेत. रूढी आणि परंपरेमध्ये आपलं जीवन जगतायत, परंतु जकातदार आणि पापी हे स्वतःच्या मनाचं परिवर्तन होऊन देवामध्ये जीवन जगत आहे. त्यांच्यासाठी देवदूत आनंद करत आहे, न की जे नियमाने चालणारे, स्वतःला कट्टर असं समजणारे, स्वतःच्या मनावरती स्वतःच्या शरीरावरती ताबा मिळवून ते स्वतःचं फारच कठीण असे नियम स्वतःला लावून जीवन जगणारे शास्त्री परुषी
या बाह्यत्कारी गोष्टींचा देवाला आनंद नाही आहे त्यांच्याबद्दल. देवाला खरा आनंद हा आंतरिक बदल झाल्याबद्दलचा आहे. या ठिकाणी पापी आणि जकातदार आंतरिक रीतीने ज्या वेळेला बदल देत त्यावेळेला देवाला त्यांचा आनंद वाटलेला आहे, देवदूतांना त्यांचा आनंद वाटलेला आहे. जसं या स्त्रीला हरवलेलं सापडल्यानंतरचा आनंद झाला, तसं एक जगामध्ये हरवलेला व्यक्ती ज्या वेळेला परमेश्वराकडे येतो परमेश्वराला त्याचा आनंद होत असतो. फारच अद्भुत आणि अलंकारिक भाषा प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. प्रभू येशू ख्रिस्त अतिशय सोप्या भाषेमध्ये दडलेलं तत्व लोकांना शिकवत आहे. त्याने उघडपणे शास्त्री आणि पुरुषांना या गोष्टीची जाणीव करून दिली की ते ज्या बाबतीत कुरकुर करतायत ती कुरकुर करणं कदापि योग्य नाही. त्याच्या उलट जे लोक त्याच्याकडे त्याचं ऐकण्यासाठी येत होते त्या ऐकणाऱ्या त्यांच्या जवळ येणाऱ्या लोकांसाठी प्रभूचं मन फार मोठं झालेलं आहे. कितीतरी गोष्टी आपण या छोट्याशा उदाहरणातून शिकलो प्रियजन हो. आज आम्हाला देवाकडे येण्यासाठी संधी आहे. आज पश्चातापाची संधी आहे. आज म्हटलेला हा वेळ आहे आणि हा वेळ आम्हाला प्रभूकडे येण्यासाठीचा आहे. हा वेळ आम्हाला देवाकडे वळवण्यासाठीचा आहे. देवाच्या पवित्र वचनातून आम्हाला देवाच्या सेवकांच्याद्वारे मनाची पकड घेण्यासाठी कितीतरी गोष्टी प्रभूने दिलेल्या आहेत. आपणाला आज सायंकाळी मी हेच प्रोत्साहन देऊ शकतो की तुमचं आणि माझं देवाकडे वळणं देवासाठी आनंदाचा विषय आहे. प्रत्येक व्यक्ती जो पश्चाताप करतो त्याचं देवाकडे येणं देवासाठी आनंदाचा विषय आहे, देवदूतांसाठी आनंदाचा विषय आहे. सोबतच हरवलेल्या एका जरी व्यक्तीचं असलं तरी देव आमच्याबद्दल इतका आविषी आहे की आमच्याबद्दल त्याला उत्कट इच्छा आहे किंवा आम्ही त्याच्या दृष्टीने मोलवान असे आहोत. तुमचं आणि माझं मोल आपण जाणूया आणि आपलं मोल जाणून देवाकडे येऊया. जास्त आपणाला काय सांगत नाही, या छोट्याशा 2-3 गोष्टी फक्त आपणासमोर सांगू इच्छितो. ते म्हणजे देवाच्या दृष्टीने तुम्ही मोलवान आहात, पश्चाताप करून प्रभूकडे या, कारण प्रभूला तुमच्याबद्दल आनंद आहे. तुम्ही देवाच्या दृष्टीने मोलवान असे आहात. प्रभूच्या आनंदाचा सहभाग आपण घेऊया. मागील दिवसात आपणा सगळ्यांच्या प्रार्थना सहभागितेच्याद्वारे प्रभू परमेश्वराने आपणा सगळ्यांना मोठ्या आनंदाने आशीर्वादाने भरलं. देवाच्या पवित्र वचनातून आम्हा प्रत्येकाची मनाची परमेश्वराने पकड घेतली. रेव्हरंड भालचंद्र शेजुळे आमच्याकडे आले. त्यांनी देवाच्या वचनातून सुंदरशी सेवा केली. आज दुपारीच ते आपल्या नियोजित गावी म्हणजे आपल्या घरी व्यवस्थित पोचले. प्रभूने त्यांचा प्रवास सुकर केला. यासाठी उपकार स्तुतीची आपण प्रार्थना करूया. सोबतच प्रियजन हो, मंडळीत जे आजारी प्रियजन आहे त्यांची आपण आठवण करीत असताना रयता अक्का आहेत, ममताबाई डलगे आहेत, जुलियाना अक्का गायकवाड आहे, यांची आपण आठवण करूया. कारण पुढील उपचारासाठी जुलियाना गायकवाड ज्या आहेत त्या 1-2 दिवसामध्ये नाशिक या ठिकाणी जातील. तर प्रभुदेवा त्यांचं आरोग्य आपल्या हातामध्ये घेव. सोबतच जे आजारी प्रियजन आहे आणि जे इयत्ता 10वीची परीक्षा देऊन आता पुढील अभ्यासासाठी तयारी करीत आहे, कारण की आजपासूनच प्रायमरी आणि हायस्कूल यांच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. आपण ह्या परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रार्थना करूया, कारण की पुढील नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रभूने त्यांची पकड घ्यावी. सोबतच पुढच्या महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रार्थना सभा आहेत. 13 ते 20 या तारखेला आपण पवित्र सप्ताह फॅशन वीक हा साजरा करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 2 वक्ते लाभलेले आहेत, राजीव जयस्वाल आणि संजय सिंग. ह्या दोन्ही दासांसाठी आपण प्रार्थना करूया. होणाऱ्या ज्या सभा आहेत त्या प्रभूने आशीर्वादित कराव्या. बाप्तिस्मा वर्गासाठी प्रभूला धन्यवाद देऊया, कारण की आम्ही 7 विषय आतापर्यंत विद्यार्थ्यांचे घेतलेले आहेत. येते 3 विषय देखील प्रभू त्यांच्यासाठी आशीर्वादित करेल. नंतर हे विद्यार्थी दिनांक 17ला बाप्तिस्मा घेऊन म्हणजे 17 एप्रिलला बाप्तिस्मा घेऊन मंडळीमध्ये आपण त्यांना सहभागितेचा हात देणार आहोत. तर अशा या महत्त्वपूर्ण प्रार्थना सभेसाठी आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव आहेत श्री बी.डी. लवणे, आपणाला मी विनंती करणार आहे आपण पुढे यावं. समारोपाची प्रार्थना आपण करावीत आणि समारोपाची प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना म्हणूया व आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती असणार आहे आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र पवित्र सन्याधीश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पवित्र परमेश्वरा की आम्हाला तुझ्या चरणाजवळ बसण्याची संधी दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो.
पवित्र वचनाच्या वचनाबद्दल पण तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र वचना, की पवित्र वचना दाखल्याच्याद्वारे पवित्र वचना पश्चाताप करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जो पश्चाताप करतो तेव्हा स्वर्गात किती आनंद होतो. पवित्र वचना आम्ही सदोदित तुझ्या चरणाशी बसलेले असावे, तुझ्या सहवासात, तुझ्या कृपेत आणि तुझ्या दयेत, तुझ्या वचनामध्ये आम्ही सदोदित असावं म्हणून तू आम्हाला विशेष कर, सहाय्य कर. आजच्या वचनाबद्दल आम्ही पवित्र वचनात तू पाळक साहेबांना जे संदेश दिला देवा तो आम्हाला मिळाला, त्याबद्दलही आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पाळक साहेबांवर तुझं पुरुषात पाठव, त्यांचं सहाय्य कर. आणि पवित्र वचना मंडळी सांभाळत असताना विशेष करून तुझं मार्गदर्शन, तुझी कृपा, तुझी दया त्यांना विपुलतेने पुरीव ही तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो पवित्र वचना जे आधारी आहेत त्या आधारी वर्गासाठी पवित्र वचना आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. जुलिना अक्का गायकवाड हे 2-3 दिवसात नाशिकला जाणार आहे, तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. रयता अक्काबरोबर पण राहा, रयता अक्कालाही तू चांगल्या रीतीचं बरं वाटू दे. ज्यांना बरं नाही देवा त्यांच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. आम्हाला जरी माहीत नसलं तरी पवित्र वचना तुला माहीत आहे. पवित्र वचना अशा सर्वांना तू बरं कर देवा, त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावर ठेव ही तुझ्या विनंती करतो. पवित्र वचना ज्या मुलांच्या परीक्षा चालू आहे त्या परीक्षेवर तुझं पुरुषात पाठव. पवित्र वचना त्यांनी वर्षभर जो अभ्यास केला देवा, पवित्र वचना त्यांनी चांगल्या रीतीने पेपर लिहावा म्हणून देवा तू त्यांचं सहाय्य कर. त्यांना चांगल्या मार्काने पास कर. तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावर ठेव. आणि त्यांना वरच्या वर्गात पवित्र वचना जाताना त्यांचा वर्ग त्यांना आशीर्वादित होऊ दे. पवित्र वचना त्याचप्रमाणे आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र वचना आमच्या सर्व कार्याबद्दल, आमचं जे मिशनचं कार्य आहे, चर्चचं कार्य आहे ते चांगल्या रीतीने होत आहे. पवित्र वचना त्याबद्दल आम्ही तुझ्या संबंधितांसाठी पवित्र वचना तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला करून महिमा देतो. त्याचप्रमाणे पवित्र वचना आता सेजळूपाई साहेब येऊन गेले आमच्या मंडळीमध्ये आणि पवित्र वचना त्यांचं वचनाच्याद्वारे तुझ्या वचनाच्याद्वारे पवित्र वचना जे कार्य झालं आणि जे परिवर्तन झालं देवा त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि पवित्र वचना तुझं जे वचन आहे पवित्र वचना ते फार पवित्र वचना मार्मिक होतं आणि त्या मार्मिक वचनाच्याद्वारे पवित्र वचना तू प्रत्येक गोष्टीमध्ये हे करा असं स्पष्टरीतीने नमूद केलेलं आहे. आणि पवित्र वचना आम्ही तुझ्याच वचनाप्रमाणे आम्ही वागावं म्हणतो, आम्हाला सहाय्य कर. तुझ्या वचनाचा भार आम्ही सदोदित आम्ही बाळगावा. तुझ्या वचन पवित्र वचना त्याचा आदर आम्ही नेहमी करावा म्हणतो, आम्हाला सहाय्य कर. आणि तुझ्या वचनाच्याद्वारे नेहमीच तू सांगितलेलं आहे की हे करा. आणि पवित्र वचना आम्हाला तू आज पण सांगितलं की जो पश्चाताप करतो त्याच्या दूतांमध्ये आनंद व्यक्त होतो. पवित्र वचना आम्हाला प्रत्येक वेळेस तू मस्ट म्हणून सांगितलेलं आहे की हे कराच आणि त्या पद्धतीने आम्ही वागावं. तुझ्या वचनाकडे दुर्लक्ष करू नये. तुझ्या आम्हाला जे सांगितलेलं आहे देवा त्या पद्धतीने आम्ही वागावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. आमच्याबरोबर राहा, आमचं सहाय्य कर. पवित्र वचना जवळच्या रविवारापासून दुःख सणाचा आठवडा 13 तारखेपासून ते 16 एप्रिलपर्यंत होणार आहे. पवित्र वचनाच्या वेळेस वक्ते पास्टर राजू जयस्वाल नाशिक आणि त्याचप्रमाणे 17 ते 20पर्यंत ईस्टर संडेपर्यंत पवित्र वचना जे वक्ते आहे पवित्र वचना संजय सिंग पुणे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. देवा तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. तुझी कृपा त्यांच्या डोक्यावर ठेवा. आमच्यासाठी ते वचनाची सेवा करत आहे, तसा त्यांनी निरोप पण पाठवला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र वचना आमचे अंतःकरण मोकळे कर. पवित्र वचना तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. आणि पवित्र वचना तुझी कृपा दया आम्हाला विपुलतेने दे की ते तुझं वचन पवित्रतेने आम्ही आत्मसात करावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. त्याचप्रमाणे पवित्र वचना बंधू जयस्वाल
हे आम्हाला नेहमीच तुझं वचन पाठवत आहेत. पवित्र परमेश्वरा मंडळीने पण पवित्र परमेश्वराचा स्वाद घ्यावा म्हणून पवित्र परमेश्वरा मध्ये पवित्र परमेश्वरा आम्ही ते टाकत असताना पवित्र परमेश्वरा प्रत्येकाने त्या वचनाचा लाभ घ्यावा असं तू कर देवा. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा जे बाप्तिस्माचे वर्ग 17 एप्रिल 25ला बाप्तिस्मा विधी होणार आहे आणि मंडळीत त्या लेकरांची सहभागिता होणार आहे, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य मदत कर लेकरांचं. पवित्र परमेश्वरा जे शिक्षक शिकवत आहे पवित्र परमेश्वरा त्या सर्व शिक्षकांवरती तुझं कृपेचा दयेचा वरदस्त दे देवा. त्या तयारी करत असताना पवित्र परमेश्वरा तुझं मार्गदर्शन विपुलतेने कर आणि लेकरांनी पवित्र परमेश्वरा ते आत्मसात करावा म्हणून तू सहाय्य कर. मंडळीत सहभागी होण्यासाठी पूर्वी पवित्र परमेश्वरा त्यांच्या अंतःकरणाचं पवित्र परमेश्वरा तू समर्पण करून घे देवा. पवित्र परमेश्वरा त्यांनी तुझा स्वीकार करावा आणि पवित्र परमेश्वरा तेव्हा तुला आत्मसमर्पण करतील आणि पवित्र परमेश्वरा तुझ्यासमोर पवित्र परमेश्वरा मंडळी सहभागिता घेतील देवा. तू त्यांना विशेष करून सहाय्य कर. त्यांना प्रेमाने पवित्र परमेश्वरा तू कवटाळ. तुझी कृपादय त्यांच्या डोक्यावर ठेव. आयुष्यभर पवित्र परमेश्वरा त्यांनी तुला कधी सोडू नये पवित्र परमेश्वरा तर आणि तुझ्या वचनाला पण कधी सोडू नये म्हणून पवित्र परमेश्वरा त्यांची सहभागिता त्यांच्या जीवनासाठी एक उत्कृष्ट असं पवित्र परमेश्वरा तुझं बक्षीस असू दे देवा. ही तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. त्यांचा बाप्तिस्मा मागत असताना ते सर्व जगासमोर पवित्र परमेश्वरा तुला स्वीकारत असताना पवित्र परमेश्वरा तू त्यांचा प्रेमाने आणि आज त्यांचा प्रेमाने तू स्वीकार करणारा आहे प्रभू आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्या लेकरांबरोबर तू बोल देवा. तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य मदत कर. त्यांनी आतापर्यंत जे वचन ऐकलं आहे पवित्र परमेश्वरा त्याचं मनन त्यांनी चांगल्या रीतीने करावं म्हणून त्यांना विशेष करून सहाय्य कर. आम्ही इथे जमलेले सर्वजण आम्हा सर्वांवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. प्रत्येकाला सहाय्य कर आणि पवित्र परमेश्वरा प्रत्येकाला सुखी आणि निरोगी ठेव. पवित्र परमेश्वरा ही लहान विनंती तुझ्या गोड आणि प्रियानं मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजो बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आजचं मनन ऐकणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, एस चर्चेस, SM ट्रस्ट याबरोबर, देवाची मंडळी व इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्वकाळ होत राहो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.